नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. लोकसभा 2019च्या निवडणुकांच्या तारखा जाहीर. देशात 7 टप्प्यात मतदान, तर महाराष्ट्रात 4 टप्प्यात. 23 मेला जाहीर होणार देशाचे नवे सरकार. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचा मुंबईचा महामेळावा. चेंबूरमध्ये संपन्न. लोकसभेत मनुवादी सरकारला पराभूत करण्याचा पक्षप्रणेते मनोज संसारे यांचा निर्धार. कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीचा जनजागृती मेळावा चेंबूर वाशीनाकामध्ये संपन्न. महाराष्ट्र अध्यक्ष राजू पुजारी आयोजित मेळाव्यास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती. मातंग समाजासाठी बलिदान दिलेल्या संजय ताकतोडेंच्या बलिदानाला फकीरा पॅन्थरचा सलाम. नवी मुंबईत पॅन्थरच्या वतीनं शोक सभेचं आयोजन. आणि आसाराम बापूंच्या सुटकेकरिता मुंबईत हिंदू संघटना मिळून बापूंच्या हजारो समर्थकांनी दादरमध्ये काढली विशाल मौन रॅली. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचा मुंबईचा महामेळावा चेंबूर सुमननगर येथील प्रियदर्शनी सर्कल पटांगणात पार पडला. पक्षाचे प्रणेते मनोज संसारे यांनी जगू तर बाबासाहेबांसाठी आणि मरू तर बाबासाहेबांसाठीच अशी गर्जना करीत येत्या निवडणुकीत मनुवादी विचारसरणी भाजप सेना युतीचा पराभव करण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिलाय. चेंबूर सुमननगर येथील प्रियदर्शनी सर्कल पटांगणात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचा मुंबईचा महामेळावा पार पडला. पक्षप्रणेते मनोज संसारे यांनी यावेळी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या संदर्भात मार्गदर्शन केले. या मेळाव्याला पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित हिरवे, महासचिव अशोक वाघमारे, उपाध्यक्ष बाळाराम जाधव, निशिकांत दासूद, युवा अध्यक्ष सागर संसारे, महिला अध्यक्षा रहिमा सिद्दीकी यांच्यासह मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकीमध्ये मनुवादी सेना भाजपचा पराभव करून पुरोगामी विचारसरणीला निवडून आणण्याचा संदेश यावेळी मनोज संसारे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. आज या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन या बुद्ध, कबीर, शिवराय, फुले, शाहू आंबेडकरी विचारावर काम करणाऱ्या पक्षाचा आज मुंबई विभागीय कार्यकर्त्यांचा महामेळावा या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत. एकूणच संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनची घोडदौड मोठ्या जोमाने सुरू आहे. आम्ही गेली 1 वर्ष सातत्याने भीमा कोरेगावची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे लोकशाहीला, भारतीय संविधानाला टिकवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, मोठ्या शहरांमध्ये आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आगामी होणाऱ्या 2019च्या निवडणुकांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपा आणि RSS किंबहुना जे मनुवादी विचाराचे लोक आहेत, जे या देशाला हिंदुत्वाकडे घेऊन जाऊ पाहत आहेत आणि या देशामध्ये विघटन करून हुकुमशाही या देशामध्ये जी मंडळी गाजू पाहते, अशा लोकांच्या विरोधामध्ये समस्त महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी विचाराची, अर्थात आंबेडकरी विचाराची जनता एकसंघ व्हावी आणि त्यांनी येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपासारख्या जातीयवादी, मनुवादी, देशाचं विघटन करणाऱ्या आणि जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा याच्या नावावर माणसांमध्ये आपसामध्ये भांडणं लावून जी स्वतःची राजकीय पोळी शेकू पाहत आहेत, अशा असणाऱ्या प्रवृत्तीला या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रचंड दारुण पराभव करण्याकरता एक आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आजचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होता. देशामध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात. त्याचप्रमाणे मोदी सरकार पुन्हा निवडून येण्याकरिता पुलवामा हल्ल्याच्या विरोधात भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या श्रेयाचा वापर करीत असलेल्या वृत्तीचा यावेळी संसारे यांनी निषेध केला. हमल्याच्या संदर्भामध्ये भारतामध्ये थोडंसं ज्या पद्धतीने मीडिया प्रचार करतो आहे आणि ज्या पद्धतीने 56 इंच की सीना असने वाला मोदी ये सब कर रहा है, इस तरह से जो भी प्रोपोगंडा चल रहा है, मला असं वाटतं की यातून थोडाफार फरक पडेल. परंतु आता जे काही सोशल मीडिया आणि एकूणच माध्यमांच्या माध्यमातून जे काही सत्य बाहेर येत आहे, मला वाटतं आजच त्या ठिकाणी एका मोठ्या जागतिक लेवलच्या पत्रकाने आज स्पष्ट केलं की पुलवामा हल्ल्यानंतर जो काही भारताने सर्जिकल स्ट्राईक केला, त्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये कसल्याही प्रकारची जानमालाची नुकसान पाकिस्तानमध्ये झालेली नाही आहे आणि त्याचे चित्र मार्च 2019चे चित्र त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. तर मला वाटतं ते एवढा फरक पडला असं वाटत नाही. विशेष म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवरती भाष्य करतानाच कोणत्याही परिस्थितीत मनुवादी सरकारला पुन्हा निवडून येऊ देणार नाही अशी गर्जनाच मनोज संसारे यांनी केली. निश्चितपणे आम्हाला आवडेल बाळासाहेबांच्या सोबत जाणं, परंतु बाळासाहेब आंबेडकर काय रिपब्लिकन चळवळीमध्ये काम करणाऱ्या
आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊ इच्छित नाही आहेत. आम्ही वारंवार त्यांना विनंती केली, त्यांच्यासोबत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे, परंतु त्यांचा एकले चलो रे भूमिका आणि रिपब्लिकन जनतेला, रिपब्लिकन कार्यकर्त्यांना, रिपब्लिकन विचाराला ते तिलांजली देऊ पाहत आहेत. रिपब्लिकन विचाराच्या लोकांना ते सोबत घेत नाही आहेत. त्याच्यामुळे जर त्यांनी आम्हाला सोबत घेतलं तर दुधात साखर, आणि जर नाही घेतलं तर शेवटी बाबासाहेबांची चळवळ आम्हाला पुढे न्यायची. त्यामुळे आम्ही काम तर काही ठप्प नाही करू शकत, काम आमचं चालूच राहणार. जे काम जो शत्रू बाबासाहेबांनी आम्हाला दाखवला, शिवसेना, BJP आणि जातीयवादी किंवा हिंदुत्ववादी, वर्णव्यवस्थावादी, त्या शत्रूच्या विरोधात आम्ही लढत राहणार. या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही बिलकुल आमच्या पक्षातले कोणी उमेदवार इंटरेस्टेड नाही आहेत. आम्ही परंतु येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये मात्र पक्षाच्या वतीने राज्यभर आम्ही समविचारी पक्षाशी जुळवणी करून आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह पल्लवी केदारे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता